मंडई MH11 म्हणलं की आपल्या सगळ्यांना आठवतोय तो सातारा जिल्हा. शूरवीरांच्या या सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला आतापर्यंत कित्येक दिग्गज नेते दिल्यात. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा एक पुरोगामी विचारांचा नेता व आदर्श व्यक्तिमत्व याच सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिले. मंडळी, लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, सातारा जिल्हा हा महाराष्ट्रात महत्वाची भूमिका नेहमीच बजावत असतो. सातारा जिल्हा मूळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र शरद पवार गटाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा या ठिकाणी पराभव झाला होता. तर महाराष्ट्रभर सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करणारे श्रीमंत उदयनराजे छत्रपती यांचा या ठिकाणी विजय झालेला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन घातल्या. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 8च्या 8 जागेवरती आपलाच विजयी उमेदवार कसा होईल यासाठी आता महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही गटांच्याकडून सुद्धा आता प्रयत्न केले जात आहेत. सातारा जिल्ह्यातले हे 8च्या 8 मतदारसंघ कोणते व खरंच या ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार विजयी करू शकते का, याचीच माहिती आपण या व्हिडिओ मधून सविस्तर मध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय आपलं आवडतं युट्यूब चॅनल डिंचॅक मराठी. मंडई, सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये गेल्या वेळी महायुतीला 4 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा 4 ठिकाणी विजय खेचून आणण्यात यश आलेलं होतं. पण आता वातावरण तसं राहिलेलं नाही. यंदा वातावरण फिरलंय. पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा यावेळी निवडणुकीत लागणार आहे. यामुळे प्रस्थापित असणारे हे नेते निवडून येतात की यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागणार आणि सातारची जनता यंदा काय कौल देणार याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आता याच 8 मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करूया फलटण तालुक्यापासून. फलटण मतदारसंघात उमेदवार कोणी का असेना, आमदार कोण होणार हे ठरवतंय निंबाळकर घराणं. 2019 ला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आलेले होते. मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये फुटाफुटीचं राजकारण झालं आणि दीपक चव्हाण अजितदादा गटाबरोबर गेले. येणाऱ्या निवडणुकीत मात्र दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर होणार एवढ्यातच परवा शरद पवार यांनी फलटण मध्ये जंगी कार्यक्रम घेऊन संजीवराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात समाविष्ट करून घेतलं. सध्याचा तिथला आमदार दीपक चव्हाण हे रामराजे यांचे खंदे समर्थक असले तरी सध्या ते अजित पवार गटाकडे आहेत. यामुळे रामराजे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या सुद्धा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आपण ऐकल्यात. यातच अजून भर म्हणून फलटणचे रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यातले सुद्धा वाद महायुतीचे टेन्शन वाढवणार आहेत. रामराजेंनी लोकसभेला रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 18,000 मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे आता फलटण मतदारसंघात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी निवडणूक होते की काय अशीच काही परिस्थिती निर्माण झाली. फलटण मधून आता दिगंबर आगवणे हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील असं सुद्धा बोललं जात आहे. यानंतर सातारा जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ आहे तो पाटण. पाटणमध्ये गेल्या वेळी एकनाथ शिंदे गटांचे शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती. यामध्ये शंभूराज देसाई यांना 1,06,000 मते तर पाटणकर यांना 92,000 मतं मिळाली होती. दरम्यान मध्यंतरी शिवसेना फुटीनंतर शंभूराजे देसाई यांनी एकनाथ शिंदे बरोबर जाणे पसंत केलं. यामुळे आता मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्याबद्दल थोडं निगेटिव्ह वातावरण तयार झाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा शंभूराज देसाई यांच्यापासून दुरावला गेल्याचं सांगितलं जात आहे. याचाच फायदा घेत शरद पवार यांनी त्या ठिकाणी सत्यजित पाटणकर किंवा मग शिवसेनेतून एखादा नवीन उमेदवार जो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आहे याची चाचपणी केली जाते. यातच आता शिवसेनेचा पारंपरिक उमेदवार आणि मग पाटणकर गटाची ताकद हे सर्व एकत्रित करून या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल. गेल्या लोकसभेला या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस अशी आघाडी मिळाली होती. याचाच फायदा आता पुन्हा एकदा पाटणमध्ये विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो.
परंतु असं असलं तरी सत्तेत नसणं, याचप्रमाणे शिवसेना गटाला या ठिकाणी म्हणावा असा चेहरा नसल्याने सध्या तरी शंभूराज देसाई यांचं पारडं जड असल्याचं वातावरण पाटण मतदारसंघात आहे. यामुळे आता पाटणचा सुद्धा निकाल काय लागतो याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष आहे. सातारा जिल्ह्यातला तिसरा मतदारसंघ आहे तो कोरेगाव. गेल्या निवडणुकीमध्ये कोरेगावमध्ये सत्ता बदल झाला होता. महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत भाजपा व शिवसेना युतीमधून या मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा मतदानामध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महेश शिंदे यांनी उदयनराजे यांना जवळपास 7 ते 8 हजार मतांची आघाडी कोरेगाव मधून मिळवून दिलेली होती. असं असलं तरी यावेळी महाविकास आघाडीचे या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत ते शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे यांना यावेळी लोकसभेच्या मतदानामध्ये फक्त कोरेगाव मतदारसंघातून जवळपास 1 लाखाच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे कोरेगाव शहर व आसपासच्या भागात शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे हे सिद्ध होतं. शिवसेना फुटीनंतर महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचा मतदार हा महेश शिंदे यांच्यापासून दुरावला गेलेल्याचं सुद्धा चित्र कोरेगाव मतदारसंघामध्ये. यामुळे आता शशिकांत शिंदे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा व लोकसभेला सुद्धा झालेल्या पराभवाचा वचपा यावेळी भरून काढणार का याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष राहिले. यानंतरचा सातारा जिल्ह्यातला पुढचा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे मानखटाव. महाराष्ट्रात कोणतंही सरकार असलं तरी मानखटाव मध्ये मात्र जयकुमार गोरे हेच सरकार असतं अशी चर्चा मानखटाव तसेच सातारा जिल्ह्यात आपल्याला नेहमी पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असू द्या किंवा भाजपचं सरकार असू द्या, जयकुमार गोरे यांनी तालुक्याला कधीच निधी कमी पडून दिलेला नाही. हा जयकुमार गोरेंचा इतिहास. यावेळी मात्र जयकुमार गोरे यांना निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागतो. कारण त्यांच्या समोर आव्हान आहे ते शरद पवार यांच्या विचाराचा महाविकास आघाडीचा उमेदवार. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मानखटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे विजयी झालेले होते. पण त्यावेळी त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून प्रभाकर देशमुख यांनी जोरदार टक्कर दिलेली होती. जयकुमार गोरे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप या ठिकाणी ठरलेला नाही. महाविकास आघाडीकडून या निवडणुकीमध्ये प्रभाकर देशमुख किंवा अनिल देसाई किंवा मग खटाव तालुक्यातून पर्याय म्हणून प्रभाकर घारगे यांना उमेदवारी मिळू शकते. परंतु आमचं ठरलंय म्हणत मागच्या वेळी एकत्र आलेली विरोधक मंडळी यावेळी सुद्धा एकत्र आले नाहीत तर मग मात्र ही निवडणूक जयकुमार गोरे यांना सोपी जाईल. अद्याप महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर नसल्यानं इथून अचानकपणे जर मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर मात्र मग हे तिकीट पुन्हा एकदा गोरे घराण्यात जाईल आणि मग मानखटाव मध्ये शिवसेनेकडून शेखर गोरे विरुद्ध भाजपकडून जयकुमार गोरे या दोन्ही भावांच्या मध्ये लढत होईल. इच्छुकांच्या गर्दीत जर उमेदवार फायनल झाला नाही तर मात्र मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. यातच अजून वाढ म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा मानखटाव मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी असा आग्रह चालू ठेवला. त्यामुळे आता जयकुमार यांच्या समोर कोण उमेदवार उभा राहतो हेच आता पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर सातारा जिल्ह्यातला पुढचा मतदारसंघ आहे तो सातारा जावली. जावली मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जवळपास 30 ते 40 हजार मतापेक्षा जास्त मताधिक्याने दीपक पवार यांचा पराभव केला होता. या मतदारसंघावर शिवेंद्र बाबा यांचा प्रभाव असला तरी या मतदारसंघामध्ये शरद पवार यांना सुद्धा मानणारा एक मोठा गट आहे. असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीत मात्र या ठिकाणी दोन्ही राजे एकत्र आल्यामुळे उदयनराजे यांना या ठिकाणी मोठं लीड मिळालं होतं. यामुळे या ठिकाणी शिवेंद्र बाबांचा हक्काचा मतदार उदयनराजे यांना मानणारा गट व विरोधात सक्षम असा चेहरा नसणे या सर्व कारणांच्या मुळे सध्या तरी या मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे यांचंच पारडं जड आहे अशी सगळीकडे चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघामध्ये अद्याप कोणताही उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही. शिवेंद्र बाबा यांनी या ठिकाणी प्रचाराची आघाडी घेतलेली आहे. यानंतर सातारा जिल्ह्यातला पुढचा मतदारसंघ येतो तो वाई खंडाळा. खंडाळा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे मकरंद आबा पाटील यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांच्यावर 30,000 मतांनी विजय मिळवला होता. यंदा मात्र परिस्थिती बदललेली आहे. मदनदादा भोसले व मकरंद आबा पाटील दोघं सुद्धा महायुतीकडेच आहेत. मग आता महायुतीचे तिकीट जर अजित पवार गटाला गेलं तर मग महाविकास आघाडीकडून शरद पवार गट कोणता उमेदवार देतो हे सुद्धा या ठिकाणी पाहणं तेवढंच महत्वाचं आहे.
कारण सध्या तरी मतदारसंघामध्ये वातावरण तुतारीच आहे अशा चर्चा आहेत. हेच वातावरण ओळखून मग मदनदादा भोसले जर शरद पवार गटातून निवडणूक लढवतील आणि मतदारसंघामध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ अशी निवडणूक पाहायला मिळेल. मग भाजपचा स्थानिक आमदार असताना सुद्धा लोकसभेला या ठिकाणी शरद पवार गटाला मिळालेले लीड पाहता यावेळी मकरंदाबा पाटील यांना शरद पवार गटाकडून तगडा विरोध दिला जाईल हे या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि यातच शशिकांत शिंदे व मदनदादा भोसले यांनी जर एकमेकांच्या सोबत काम करून शरद पवार गट दोन्ही ठिकाणी एकत्रित येऊन पुन्हा एकदा नवीन आघाडी केली तर मात्र या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सुद्धा मजल मारू शकतात. यानंतर सातारा जिल्ह्यातला पुढचा मतदारसंघ आहे तो कराड दक्षिण. कराड दक्षिण मतदारसंघातून गेले 2 टर्म या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना तगडं आव्हान भाजपचे अतुल भोसले गेल्या काही विधानसभा निवडणुकीमध्ये देत आहेत. यांच्यासोबतच ऍडव्होकेट उदयसिंह उंडाळकर यांनी सुद्धा मागच्या वेळी तगडी फाईट मतदारसंघामध्ये दिली होती. गेल्या लोकसभेला या ठिकाणी श्रीनिवास यांना मोठं मताधिक्य मिळालं, पण असं असताना सुद्धा यावेळी मात्र भाजपने या मतदारसंघामध्ये मुसंडी मारली. उदयनराजे भोसले यांना निर्णायक अशी आघाडी या मतदारसंघातून देण्यात आली. यामुळे आता यावेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराड दक्षिण मधून अतुल बाबा भोसले मुसंडी मारणार का याची उत्सुकता आता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये लागून आहे. असं असलं तरी मतदारसंघामध्ये काँग्रेसचा काही पारंपरिक मतदार आहे. याचप्रमाणे या ठिकाणी ओबीसी समाजाचं मतदान हे निर्णायक मतदान काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या हक्काचं मतदान मानलं जाते. मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यावेळी निवडणूक लढणार नसून नवीन उमेदवारांना संधी दिली जाईल अशा चर्चा सुद्धा बाहेर पडल्या होत्या. मग असं झालं तर यावेळी काँग्रेसकडून ऍडव्होकेट उदयसिंह उंडाळकर दादा यांना संधी देण्यात येईल व अतुल भोसले यांना ही निवडणूक पुन्हा एकदा संघर्षमय अशा वातावरणात तयार होईल. या भागात सुद्धा शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे येऊ घातलेली जातीय समीकरणं याचप्रमाणे पारंपरिक मतदार यांच्या जीवावर कराड दक्षिणची जनता पुन्हा कोणाला निवडून देणार याकडे सुद्धा सातारा जिल्ह्याचं लक्ष लागले. सातारा जिल्ह्यातला यानंतरचा मतदारसंघ आहे तो कराड उत्तर. कराड उत्तर मतदारसंघातून गेले 2 ते 3 टर्म राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचा धैर्यशील कदम यांचा पराभव केला होता. बाळासाहेब पाटलांना मनोजदादा घोरपडे यांनी सुद्धा जोरदार फाईट दिलेली होती. या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेब पाटील हेच शरद पवार गटाचे उमेदवार असून यांच्या विरोधात धैर्यशील कदम की मनोजदादा घोरपडे या दोघांच्या पैकीच एक प्रमुख विरोधक असतील. बाळासाहेब पाटील व पी.डी. पाटील यांच्या कुटुंबियांचा हा परंपरागत मतदारसंघ असून यांना मानणारा मोठा जनसमुदाय या मतदारसंघामध्ये उपस्थित आहे. सोबतच शरद पवार गटाची ताकद आणि काँग्रेसची हक्काची वोट बँक या सर्वांच्या जोरावर सध्या तरी कराड उत्तर मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांचं पारडं जड असल्याचं दिसून येते. गेल्या लोकसभेला श्रीनिवास पाटील यांना मोठा पाठिंबा या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांनी दिला होता, परंतु यावेळी मात्र लोकसभेच्या उमेदवाराचं लीड या ठिकाणी कमी झालंय. बाळासाहेब पाटील यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये सावध भूमिका घ्यावी लागणार असल्याचं बोललं जाते. शरद पवार यांच्या निष्ठावंतापैकी म्हणून एक ओळखले जाणारे बाळासाहेब पाटील यांचं नाव मतदारसंघामध्ये हक्कानं घेतलं जात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटातून बाळासाहेब पाटील हेच उमेदवार असले तर मग महायुतीला मात्र या ठिकाणी आपला उमेदवार फायनल करता येणार नाही. यामुळे बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघामध्ये सध्या तरी आघाडी घेतलेली दिसून येते. मंडळी, हे होतं सातारा जिल्ह्यातल्या 8ही मतदारसंघांचं विश्लेषण. तुम्हाला काय वाटतं, यावेळी सातारा जिल्हा महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोणाला सपोर्ट करणार? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ढिंच्याक मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.